नमस्कार मंडळी, मी संदीप गावडे, तुमचं सर्वांचं आपण व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आम्ही आज आलोत मुंबईला। तर मंडळी, आज आम्ही चाललो आहोत मुंबईला आणि आपण एक्सप्लोर करणार आहोत क्रॉफर्ड मार्केट आणि बुलेश्वर मार्केट। आम्ही पनवेलवरून CST ट्रेन पकडलेली आहे आणि आम्ही उतरणार आहोत मस्जिद बंदर स्टेशनला। नमस्कार मंडळी, मी संदीप गावडे, तुमचं सर्वांचं आपण व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आम्ही आज आलोत मुंबईला। मेन व्हिजिट आहे आमची क्रॉफर्ड मार्केटला। आता आम्ही मस्जिदला उतरलोत आणि आता चालत निघालोत। जवळच आलो, हा ब्रिज क्रॉस केला की क्रॉफर्ड मार्केट चालू होईल। तोपर्यंत रस्त्यावर भरपूर असे सेंटचे दुकानं वगैरे लागतील आपल्याला। क्रॉफर्ड मार्केटची स्ट्रीट शॉपिंग करत करत तुम्ही पुढे चालत गेलात की तुम्हाला बुलेश्वर मार्केटचा एरिया दिसेल। कसे डिझाईन मध्ये किती रुपयाला ते? 25 वाला 50 रुपयाला 4-5 आहे। 5 आहे। कितीला आहे विचार? स्टार्टिंग किती पासून आहे? स्टार्टिंग आहे 180 का? 180 स्टार्टिंग आहे। चांगलं आहे खूप शॉप प्राइस। रुपये 50 रुपये। नाही मस्जिद स्टेशनला उतरल्यानंतर तुम्हाला पहिले मंगलदास मार्केट लागेल। तर तुम्हाला सगळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे कपडे वगैरे बघायला भेटतील। तर घरातले सामान, डबे वगैरे, फायबरचे, अजून डस्टर, खूप काय बघायला भेटेल। तिकडे गर्दी भरपूर आहे। आणि आता आम्ही चाललोत पहिले आता बुलेश्वर मार्केटला। ह्याला मुंबईमध्ये लय बेकारी बाबा, चालून दमली आत्ताच। अजून तर काय खरेदी पण नाही चालू झाली। ट्रेन पॉकेट बघू येतात। मंदिर दर्शन घेऊन गावचं। हां तर मित्रांनो, आता आम्ही आलोत मुंबादेवी मंदिरामध्ये। पहिल्यांदाच आलोत। ऊन आम्ही पाय बांधतात तर पटकन। शंख किती मोठा आहे वर। तर मित्रांनो, बुलेश्वर मार्केट जाता जाता आम्हाला मुंबादेवीचं दर्शन झालेलं आहे। आणि एवढं चाललेलो, उन्हात फिरलेलो, तो एकदम मस्त, एकदम फ्रेश वाटत त्याला। चला बुलेश्वर मार्केट, कोटी मग येते का बाबाची कोटी। ज्याला भुवनेश्वर मार्केट विचारते क्या बोलते हैं, आपला सीधा जाना है। चलो चलो सीधा ही चलो, आपको सीधा जाना है। अजून किती सीधा जाना है। लय गर्दी बाबा, हल्दी संगीत मेहंदी बेल्ट पण मस्त आहेत।
₹150 कम करो किती रुपयाला आहे? 300 होते सेट आहे का? कम करो ते 300 जरा लागले आपले खांगवा पनीर रुमाल बॅग्स येते खांगवा विंगवा चांगले वाटतात. एवढा एक महालक्ष्मी चांगले आहेत. पण क्रॉफर्ड मार्केट फिरता आम्ही पोचलो इथं मुंबई पांढरपूर. इकडे या साईडला सगळं स्टील मार्केटच आहे. इकडं आहे सगळा सोनारी साडी. बृहन्मुंबई महानगरपालिका फुलेश्वर मंडई. आत्ताशी आलो कधीपासून बाहेर बाकीचीच खरेदी करत बसलेलो. चलो भुलेश्वर मार्केटमध्ये एंट्री केल्या तुम्हाला खूप सारे असे दागिने बघायला भेटतील. गळ्यातले नेकलेस, हार, तसंच बांगड्या. त्याचबरोबर तुम्हाला ऑक्साईड टाईपचे पण दागिने बघायला भेटतील. आणि गळ्यातले कंठी, हार, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आणि ट्रेंडिंगमध्ये असणारे तुम्हाला दागिने बघायला भेटतील. आणि खूपच रिजनेबल प्राईजमध्ये. मार्केटमध्ये खूप सारी अशी दुकानं तुम्हाला बघायला भेटतील. तिथे दुकानातलं म्हणजे स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर तिथून तुम्ही माल घेऊ शकता. खूप सारे होलसेल अशी दुकानं आहेत. काही दुकानांमध्ये तुम्हाला नॉर्मल किरकोळ म्हणजे 1 किंवा 2 वस्तू भेटूच शकत नाही. पूर्ण बॉक्सच्या बॉक्स घ्यावा लागतो. आणि सिंगल एखादा आर्टिकल तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला त्याची दुप्पट किंमत मोजावी लागते. मार्केटमधली शॉपिंग झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि तिथे मसाला पापड ही डिश बनवत होते. काहीतरी नवीन वाटली म्हणून ट्राय केली आम्ही. तर एक मोठी पेपर डिश घेऊन त्याच्यामध्ये पापडाचा चुरा करतात आणि त्याच्यावर थोडंसं तूप टाकून कांदा, मिरची आणि टोमॅटो टाकतात आणि 2-4 चटण्या टाकून त्याच्यावर मस्त शेव टाकतात. तर रेडी होते आपली मसाला पापड डिश. फक्त 40 रुपये. आम्ही दोघात एकच डिश घेतलेली तरी पण आम्हाला संपत नव्हती. भरपूर मोठी डिश आणि पोट पण भरपूर भरतं आणि चव पण चांगली होती. मस्त आहे का? तरी वेगळा मसाला पापड 1 नंबर. 40 रुपये मसाला पापड 1 नंबर होता. पण संपत नव्हता आम्हाला दोघांना, एवढा होता तो. पण मस्त होता. 40 रुपयात पोट भरला आमचा. कितीला आहेत ते? मस्त आहे. आणि हे 100 रुपये. या कलर आहे. तर मंडळी खरेदी झालेली आहे. पण बघा आधी आम्ही दमलेलो कारण की भरपूरच गर्दी होती. त्यामुळे शूट पण नीट करता आला. तुम्हाला सजेस्ट करेन की शनिवार आणि रविवारी अजिबात जाऊ नका. कारण आता लग्न सीझन चालू आहे ना, त्याच्यामुळं पब्लिक भरपूरच गर्दी आहे आता.
तर मार्केटमध्ये पण मेन म्हणजे आपलं भुलेश्वर मार्केट आतमध्ये आणि मेन रस्त्यावर पण हे आहेत ना शॉप आहेत. तर तिथं एवढी गर्दी आहे का म्हणजे गाड्या पण पास होत नाही आणि नुसती चालायला पण जागा नाही, एवढी गर्दी आहे. आमच्या गुड्डीला आणि बाबूला शेवपुरी जाम आवडते, तर त्यांना आम्ही पार्सल आणलेली आहे शेवपुरी. बाबू कशी छान आहे बघू, खा खा खा, खाऊन दाखव बघू कशी आहे. खा खा बाबू खा. गुडी तू पण खा. हा खा तू पण. वाव छान आहे बघू, छान आहे. हा खा 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 चला. तर मंडळी आत्ताच पोचलो घरी, लय म्हणजे जामच दमलेलो. गुड्डी आमची व बिचारीला नेलं नव्हते, तर ती पप्पांची वाट बघ होती ना. गुड्डी तू जेवली का? काय जेवली? आली बापले. तर मंडळी जाम जाम दमलेलो आहे. आता पहिले फ्रेश होतो आणि जेवून घेतो मस्त ना गुड्डी. तर मंडळी भुलेश्वर मार्केट आहे ना, तो म्हणजे तुम्हाला दागिने पाहिजे असतील ना तर एक नंबर मार्केट आहे. तिथे तुम्हाला म्हणजे कुठल्याही कार्यक्रमासाठी आणि किंवा कुणाचं लग्न असेल, स्वतःचं लग्न जरी असेल तरी पण तुम्ही दागिने एकदम मस्त तुम्हाला भेटून जातील. पण जे साधे आहेत ते 200-400 रुपयापर्यंत, 1000 रुपयापर्यंत आहेत ना. भरपूरच साधे साधे आहेत. तर चांगले तुम्हाला दागिने आहेत ना 2000 पासूनच स्टार्ट आहेत. ते बघा. पण जात असाल तर तुम्हाला कधीच तुम्ही शनिवारावर जाऊ नका, कारण खूपच म्हणजे खूपच गर्दी असते. तर तुम्हाला जास्त बघायला भेटत नाही व्हरायटी, आणि ते दुकानदार पण जास्त भाव देत नाही आपल्याला. त्याच्यामुळं नॉर्मल असेल दिवस म्हणजे मंडे टू फ्रायडेपर्यंत, तेव्हा तुम्ही जा. माझ्यामध्ये फ्रायडेला सुट्टी असावी कदाचित, पण शनिवारी म्हणजे भयानक गर्दी होती. त्याच्यामुळं आम्हाला जास्त एक्सप्लोर पण करता आलं नाही आहे. चला तर मग ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. चला तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.